महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 7 मार्चला लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली। महिला प्रतिनिधीसाठी विशेष सत्र होणार असल्याचेही त्यांनी सांगितले। लाडकी बहीण योजनेवर विरोधक आधीपासूनच टीका करीत आले आहेत। आम्ही जवळपास 2.5 कोटी महिलांपर्यंत पोहोचलो आहोत। गेल्या महिन्यात 2,40,00,000 महिलांना याचा लाभ झाला आहे। फेब्रुवारी महिन्यात त्याच प्रमाणात लाभार्थी राहणार आहेत असेही त्यांनी सांगितले। लाडकी बहीण योजना ही विरोधकांच्या डोळ्यात खुपसत असल्याने त्यांनी या योजनेला विरोध केला। आता महिलांचा महायुतीला मिळणारा प्रतिसाद पाहता त्यांना नैराश्य आले आहे, म्हणून ते खोट्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत। पण महायुतीचे सरकार सक्षम आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार ही योजना अशीच सुरू ठेवणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे, तर मार्चचा हप्ता अधिवेशन झाल्यावर विभागाच्या वतीनं निधीचे नियोजन करण्यात येईल, तेव्हा देण्यात येईल। लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपये करण्याचा योग्य निर्णय हा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील। आम्ही योजनेचा निधी लाडक्या बहिणींच्या खात्यात कसा जाईल यासाठी प्रयत्न करणार आहोत। बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक सक्षम व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत, असे आदिती तटकरे म्हणाल्या।